गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तर मग मित्रांनो, सगळ्यात आधी US मार्केटमध्ये काल रात्री काय झालं आहे ते जाणून घेऊयात. तर US मार्केटमध्ये काल मार्केट बऱ्यापैकी खाली गेलं होतं, परंतु तिथनं रिकवर करून पुन्हा ऑलमोस्ट सगळे लॉसेस रिकवर करून थोडंसं मार्जिनली ग्रीनमध्ये तिथे मार्केट क्लोज झालं आहे. परंतु असं का ते जाणून घेऊयात. तर काल संध्याकाळी म्हणजेच मार्केट सुरू झाल्यानंतर तिथे एक न्यूज आली. त्या न्यूजमध्ये असं सांगण्यात आलं होतं की ट्रम्प हे जेरम पॉवेल म्हणजेच जे फेडचे चेअरमन आहेत त्यांना फायर करणार आहेत, कामावरनं काढून टाकणार आहेत, की जी गोष्ट मार्केटनं अगदी निगेटिव्हली घेतली. तर मग त्यानंतर मार्केट बऱ्यापैकी पडायला सुरुवात झाली आणि जे काही बॉन्ड यील्ड आहे त्यानंतर डॉलर इंडेक्स आहे सगळं क्रॅश व्हायला सुरुवात झाली आणि ते ट्रम्पच्या लक्षात आलं की ही गोष्ट काही बरोबर नाही. मग त्यांनी स्वतः येऊन स्टेटमेंट दिलं की असं कुठल्याही प्रकारची गोष्ट घडणार नाही आहे आणि हे सगळ्या फेक न्यूज आहेत. परंतु आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा असं काहीतरी घडतं आणि जेव्हा त्यांची कुठली तरी बातमी फुटते तेव्हा तेच येऊन सांगतात की असं काही होणार नाही आणि काही दिवसांनी तेच घडतं. असं आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे. जसं की 90 डेजचं जे काही टॅरिफ पॉज होतं तेही आधीच फुटलं होतं. त्यांनी येऊन सांगितलं आदल्या दिवशी की नाही आम्ही कुठलेही टॅरिफ पॉज करणार नाही आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी टॅरिफ पॉज केले. त्यानंतर जे काही 1 ऑगस्टची डेडलाईन आहे तर त्याची न्यूज पण 4-5 दिवस आधीच फुटली होती. त्यामुळे अशा जर आपण गोष्टी पाहिल्या तर खूप हायली पॉसिबिलिटी आहे, म्हणजे ऑफिशियली तरी नाही परंतु अनऑफिशियली हायली पॉसिबिलिटी आहे की जेरम पॉवेलला फायर केलं जाईल. पाहूयात काय होतं ते, ही न्यूज पण खरी ठरते की नाही. परंतु त्यानंतर मार्केट रिकवर झालं आणि रिकवर होऊन ऑलमोस्ट थोडंसं ग्रीनमध्ये जाऊन क्लोज झालं, परंतु ॲटलिस्ट लॉसेस जे आहेत तर ते रिकवर केलेले आहेत. म्हणजेच काय की आपण जर ग्लोबल मोमेंटम पाहिला तर थोडासा मिक्स टाईप ऑफ सेटअप आहे. जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली मिक्स आहेत. जर आपण US फ्युचर्स आत्ता पाहिले तर थोडेसे रेडमध्ये ट्रेड करतायत, परंतु ऑलमोस्ट आपण त्यालाही फ्लॅट म्हणू शकतो. जर आपला कालचा FIS DIचा डेटा जर पाहिला तर FISनं काल 1800 कोटींचं सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1300 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजे नेट टू नेट इन्स्टिट्यूशनल फिगर जी आहे तर ती मायनसमध्ये आहे. जर आता आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट ऑलमोस्ट 31 ते 40 पॉईंट गॅपअप ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. आता आज जर आपण आपल्या मार्केटमध्ये जर पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये कुठलेही मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे, म्हणजे डिरेक्शनल. त्याचं कारण असं की FIS आणि DIs आणि प्रोप्रायटरी ट्रेडर्स यांचा जर आपण डेटा जर पाहिला तर मार्केटवरती FIS आणि प्रोप्रायटरी ट्रेडर्स हे बेरिश आहेत. म्हणजे मार्केट जर इथून खाली गेलं तर त्यांना जास्त पैसे मिळतील आणि रिटेल ट्रेडर्स जे आहेत तर ते मार्केटवरती बुलिश आहेत. म्हणजेच काय की एवढं इझी नाही आहे मार्केटला वर घेऊन जाणं. त्यासाठी मार्केटमध्ये फोर्स पाहिजे आणि कुठला तरी ट्रिगर पाहिजे. ना ट्रिगर आहे मार्केटमध्ये ना कुठला फोर्स आहे, त्यामुळे पॉसिबिलिटी कमी आहे. आणि इंडिया विक्ससुद्धा ड्रॉप होतो आहे दिवसेंदिवस, म्हणजे तोही आपल्याला इंडिकेट करतो आहे की मार्केटमध्ये सडन कुठलेही मुवमेंट येणं सध्या तरी पॉसिबल वाटत नाही. आता जर आपण इंडिया यूची ट्रेड डील जर पाहिली तर रात्री पुन्हा ट्रम्पने ते स्टेटमेंट केलेलं की आम्ही इंडियासोबत लवकरच ट्रेड डील करू वगैरे वगैरे, परंतु ते स्टेटमेंट ऑलमोस्ट ते येणाऱ्या प्रत्येक दिवशी करत असतात. त्यामुळे मार्केट काही त्याला फार सिरियसली घेईल असं मला वाटत नाही. जर आता आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करायचं झालं तर 25,300, 500 आणि 550 आणि 800 या ठिकाणी खूप जास्त कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळते. जर आपण डाऊन साईडला पाहिलं तर 25,100, त्यानंतर 25,000, 24,900 आणि 24,800 या ठिकाणी खूप जास्त पुट रायटिंग पाहायला मिळते. म्हणजेच काय की मार्केट हार्डली 100-200 पॉईंटच्या आसपास रेंज, त्याच रेंजमध्ये ट्रेड करेल आणि एक्सपायर होईल. कारण आज आहे आपल्याकडे वीकली एक्सपायरी, त्यामुळे रेंज बाउंड सेशन राहण्याची फार जास्त पॉसिबिलिटी आहे आणि आपल्याला ऑप्शन डेटा आणि इंडिया विक्स तेच सजेस्ट करतो आहे. आणि रात्रीतनं कुठलाही नवीन ट्रिगर मार्केटला मिळालेला नाही आहे, त्यामुळे पॉसिबिलिटी फार कमी आहे मार्केट कुठलं तरी डिरेक्शन पकडण्याची. परंतु येणाऱ्या पुढच्या वीकमध्ये मात्र डिरेक्शनल मार्केट राहू शकतं अशी पॉसिबिलिटी. त्याचं कारण असं, शनिवारी आपल्या रिलायन्सचे रिझल्ट आहेत आणि
रिलायन्सच्या रिझल्ट नंतर मार्केटमध्ये बऱ्यापैकी डिरेक्शन क्लिअर होण्याची पॉसिबिलिटी आहे की कुठल्या बाजूने जायला हवं किंवा काय करायला हवं. कारण मार्केट मूव्ह करण्यासाठी मोठ्या स्टॉक्सचे रिझल्ट येणं गरजेचं आहे. त्यामध्ये HDFC बँक येतो आणि दुसरं म्हणजे रिलायन्स. तर HDFC बँकसुद्धा एक गुड न्यूज देणार आहे, ती म्हणजेच ते बोनस शेअर देणार आहेत, प्लस एक डिव्हिडंडसुद्धा स्पेशल ते अनाऊन्स करणार आहेत. तर मग पाहूयात कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडतायत ते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं मार्केट. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.